सिरियलमध्ये कुठलेही इव्हेंट असले की मला जामच फारच आवडतात. रेग्युलर शूटपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि त्यात मजा करता येते. नाही, घरी इथलं कामाचं जास्त काही डिस्कस होत नाही, पण लग्नाचं असेल तर बायको म्हणते की छान दिसा, छान जसं लग्नात दिसला होता तसेच दिसा. पण तर जानकीचं यावेळी लग्न आहे. 10व्या ॲनिव्हर्सरी निमित्त ते पुन्हा लग्न करतात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती जोडी जानकी आणि ऋषिकेश. खूप छान दिसत आहे, छान सगळं सुरू आहे सेट. पण कसे आहात तुम्ही आणि आता जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? थँक्यू. मजेत आहोत. आता छान पावसाळा सुरू झाला आहे, तर बऱ्याच काळापासून पाऊस नव्हता, पण आता जास्त पाऊस आणि सगळं छान. आणि त्यात इतक्या छान वातावरणात आमच्या सेटवर पण वातावरण खूप छान झालं आहे, कारण लग्न पुन्हा होणार आहे माझं आणि ऋषिकेशचं. सेट सिरियलमध्ये कुठलेही इव्हेंट असले की मला जामच फारच आवडतात. रेग्युलर शूटपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि त्यात मजा करता येते. ऋषिकेश, तू काय सांगशील? नाही, खरंच खूप मजा येते हे शूट करताना, कारण सुरुवातीला आमच्या दोघांचाही नकार असतो, पण कसे आम्हाला ते मनवतात, घरी कुटुंब कलशाचा कौल घेतात आणि कशा पद्धतीनं हे सगळं घडतं ओवीच्या एका हट्टापायी हे आम्ही दाखवलं. आणि ते करताना आता आम्हालाही हळूहळू ती मज्जा येते. आणि ऋषिकेश जानकी कसे तयार होतात आणि कसं ते पुन्हा एकदा लग्न घडतं एकदा पुन्हा एकदा, तर ते आम्ही दाखवतो आणि खूपच भारी वाटतं. अगदीच. पण एक स्पेशल ट्रॅकसुद्धा असणार आहे, तो म्हणजे कला आणि अद्वैत येणार आहे. सो त्या ट्रॅकबद्दल काय सांगाल? कला याआधी आमच्या शोमध्ये आली आहे. ती माझी दूरची कोणीतरी नातलग असते आणि मग ती येते. सो ती तिच्या यावेळी नवऱ्याला घेऊन येते अद्वैतला. आता त्यांचंही सिरियलमध्ये जसं नोकझोक आणि सगळं सुरू आहे, तर आमच्याकडे बघून की कसं आमचं पुन्हा लग्न होतं, किती प्रेमाने राहतात, मॅच्युअर लव्ह स्टोरी. सो तेही आमच्याकडनं थोडंसं शिकून जातील. पण ते आलेत आणि ते अद्वैत चांदेकर, म्हणजे त्यांचं सगळ्यांनाच माहिती आहे, तर ज्वेलरी शॉप आहे मोठं. तर जानकीचं यावेळी लग्न आहे. 10व्या ॲनिव्हर्सरी निमित्त ते पुन्हा लग्न करतात आणि जरा हटके सगळं आहे, तर मग ते तिच्यासाठी हटके काहीतरी गिफ्ट आणतात. ते तुम्हाला कळेलच एपिसोड बघितल्यावर. अगदीच. पण ना, स्टार प्रवाहाच्या मालिकांची एक गोष्ट मी नोटीस केली, ती म्हणजे ज्वेलरी खूपच वेगळे असतात कॅरेक्टरनुसार. सो आता तुमचा लुकही वेगळा असणार आहे लग्नासाठी. सो त्यासाठी किती उत्सुक आहात आणि चांदेकर काय म्हणजे कशा प्रकारचं ज्वेलरी आणणार आहे यासाठी उत्सुकता आहे का? मी तर खूपच उत्सुक आहे. आता तुला तर माहिती आहे, बायकांना इतकं नटायला आवडतं आणि सिरियल निमित्ताने आम्हाला फारच नटायला मिळतं प्रत्येक वेळी. तर आता माझं लग्न आहे, तर डेफिनेटली वेगळा लूक असणार आहे काहीतरी. आणि चांदेकरांनी जे काही ज्वेलरी आणली आहे ते तुम्हाला आता टेलिकास्टमध्येच बघायला मिळेल. तुझं तर लग्न झालेलं आहे, आय थिंक रिसेंटली ॲनिव्हर्सरीसुद्धा झाली. सो घरी काही याबद्दल डिस्कशन झाले का? आता मालिकेत लग्नाचं सगळं सुरू होणार आहे. नाही, घरी इथलं कामाचं जास्त काही डिस्कस होत नाही, पण लग्नाचं असेल तर बायको म्हणते की छान दिसा, छान जसं लग्नात दिसला होता तसेच दिसा. पण इथंही आता आहे लुक चेंज. आता आमचे ट्रायल सुरू आहेत, कॉस्ट्यूम ट्रायल आहे, लुकचे ट्रायल्स आहेत. सो एक्सायटेड आहे पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी. अगदीच. थँक्यू सो मच. मी तुमचा फार वेळ घेत नाही, पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत छान तुम्ही कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे आणि देत आहात. तर इथून पुढे सुद्धा आमची साथ अशीच ठेवा आणि इथून पुढे सुद्धा अशीच साथ द्या आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.